नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नाचा तुम्हाला एसएससी जीडी तसेच आयसीडीएस समाज कल्याण किंवा कुठली टीसीएस वाली एग्जाम असो तर या जीके प्रश्नाचा तुम्हाला फायदा होणार आहे। एसएससी म्हणजे टीसीएस म्हणजे एसएससी असं का बोलत आहे, कारण की एसएससी आणि टीसीएस चे प्रश्न हे सारखेच असतात। जीकेचे फक्त महाराष्ट्रातील एग्जाम मध्ये जे टीसीएस एग्जाम घेते त्यामध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारक व महाराष्ट्रातील प्रश्न थोडे एक्स्ट्रा असतात, बाकी कॉमन जीके सारखंच असते। तर म्हणून आयसीडीएस आणि अंगणवाडी मुख्य सेविका आणि समाज कल्याणवाल्यांनी सुद्धा हा जीकेचा व्हिडिओ बघून घ्या, क्वेश्चन क्वालिटी बघून घ्या। आता चॅनलवर आले आहेस तर सर्व क्वेश्चन बघून घ्या आणि मग डिसाइड करा। बघा, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर बघा, भारताने अणुशक्ती परीक्षण हे पोखरण या ठिकाणी केले आहे। सेकंड क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर याचा आन्सर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर हे कळसुबाई आहे। विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं नॉईस बघायला मिळेल, बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ठीक आहे? तर थोडा आजच्या दिवस व्हिडिओला ऍडजस्ट करा। सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर बघा, सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू येथे आहे आणि काठमांडू कुठे आहे? नेपाळला। थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी दिला जातो। आणि भारताचे पहिले ग्रँड मास्टर कोण आहे? याचा आन्सर कमेंट करा। लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते? तर बघा, लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या ही 550 असू शकते। 530 सदस्य राज्याचे असते व 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशातील असतात। आणि हे सांगा, राज्यसभेत सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असते? तर राज्यसभेमध्ये किती असते? 250 असते आणि त्यामध्ये 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त करतो। राज्यसभा 250 आणि लोकसभा 550। विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। तसेच व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली आहे। रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर सांगा, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली। राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन हा कधी असतो? 24 डिसेंबरला। राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबरला असतो। वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर बघा, वेद समाजाची स्थापना ही 1864 मध्ये झाली आहे। प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे? तर प्राणहिता नदीचे खोरे हे पूर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे। महाराष्ट्रास लागून असले कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? तर बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्याची सीमा सर्वात जास्त लागून आहे। आणि सर्वात कमी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? कमेंट मध्ये आन्सर देत चला। बघा विद्यार्थ्यांनो, असेच प्रश्न आयसीडीएस ला सुद्धा असतात, म्हणून मी एसएससी जीडी वर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जीकेचा।
हा क्वेश्चन झाला 2022चा. कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याच्या शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर बघा कथकली कुठचा आहे? तर केरळचा. कथकली केरळ आणि कथक यूपी. कथकली केरळ आणि कथक यूपी. संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजे समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आलाय? तर बघा संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी समतेचा पुतळा हा हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे. कशासाठी ऑपरेशन मुस्कान? हरवलेल्या मुलामुलीचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविण्याकरिता. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर बघा याचा आन्सर आहे 22 ऑगस्ट 1994. 22 ऑगस्ट 1994 पासून भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर बघा भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार हे BN राव होते. आणि भारतीय राज्यघटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचा आन्सर कमेंट करा. आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण होते हे सुद्धा मला कमेंट करून आन्सर द्या. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे आधुनिक भारताचा जनक म्हणून राजा राम मोहन रॉय यांना ओळखले जाते. घटक राज्यांचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर बघा घटक राज्यांचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार राज्यपाल याला आहे. पानिपतची दुसरी लढाई रिकामी जागा या दोघांमध्ये झाली होती. तर सांगा पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली? तर बघा पानिपतची दुसरी लढाई हे अकबर व हेमू. हेमू म्हणजेच हेमचंद्र विक्रमादित्य. हेमचंद्र विक्रमादित्य यालाच हेमू सुद्धा म्हणतात. तर दुसरी लढाई अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली. आणि बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पहिले युद्ध झाले. पानिपतची पहिली लढाई. आणि दुसरी लढाई कधी झाली? 1556 दुसरी. आणि पहिली 1526 आणि तिसरी 1761. लक्षात ठेवा 1526, 1556 आणि 1761. पहिली पानिपतची लढाई, दुसरी पानिपतची लढाई आणि तिसरी पानिपतची लढाई. पहिली झाली बाबर व इब्राहिम लोधी आणि दुसरी झाली अकबर व हेमू यांच्यामध्ये. आणि तिसरी पानिपतची लढाई कोणामध्ये झाली त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. मनरेगा योजना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याची हमी देते? तर बघा मनरेगा योजना ही कामाच्या अधिकाराची हमी देते. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर बघा काय आहे याचा आन्सर? तर भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक हे गुवाहाटी आहे. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्याच छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर बघा मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ऍप सुरू करण्यात आले? तर बघा दिव्यांगासाठी सक्षम हे मोबाईल ऍप सुरू करण्यात आले आहे. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? तर बघा 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्धा या जिल्ह्यात पार पडले. गंगा, यमुना व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? तर बघा गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर आहे अलाहाबाद. आता त्याला प्रयागराज म्हणतात. इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली?
तर बघा, इंडियन नॅशनल आर्मी म्हटली म्हणजे काय होते? आझाद हिंद फौज. काय आहे? आझाद हिंद फौज. आझाद हिंद फौज आणि आझाद हिंद सेना वेगवेगळी आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली आणि आझाद हिंद फौज म्हणजेच इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना ही जनरल मोहन सिंग, कॅप्टन जनरल मोहन सिंग यांनी केली आहे. बघा, इथे ऑप्शन मध्येच दिलं नाही, तर ऑप्शन मध्ये काय दिलं? सुभाषचंद्र बोस. जर ऑप्शन मध्ये कॅप्टन जनरल मोहन सिंग दिलं नसेल तर सुभाषचंद्र बोस टिक करायचं. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती आणि आझाद हिंद फौज म्हणजेच त्याला इंडियन नॅशनल आर्मी म्हणतात. याची स्थापना कॅप्टन जनरल मोहन सिंग यांनी केली. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा कोणी केली? तर 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा ही लॉर्ड कर्झन याने केली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेसमेकरचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात. तर सांगा मला, पेसमेकरचा वापर कोणत्या रुग्णाकरिता वापरतात? तर पेसमेकरचा वापर हे हार्ट पेशंट म्हणजेच हृदयाच्या रुग्णाकरिता वापरतात. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी ही INS अरिहंत आहे. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? तर सांगा, ऑप्शन मध्ये दिलंच नाही आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओच्या शेवटी याचा आन्सर मी तुम्हाला देतो. ठीक आहे, तेव्हापर्यंत तुम्ही मला याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. बघतो कोण कोणचा स्टडी झाला आहे. खालीलपैकी शास्त्रज्ञापैकी कुणास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणतात? तर बघा, बर्डमॅन ऑफ इंडिया हे डॉक्टर सलीम अली यांना म्हणतात. कोणाला म्हणतात? डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन ऑफ इंडिया म्हटले जाते. स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर सांगा, स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, राष्ट्रीय बालिका दिवस हा 24 जानेवारीला साजरा केला जातो. आणि 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस का साजरा केला जातो याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा हा 2005 साली संमत करण्यात आला. बक्सरचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर बघा, बक्सरची लढाई ही 1764 मध्ये झाली. 22 ऑक्टोबर 1764 बक्सरची लढाई. आणि प्लासीची झाली 1757 प्लासी आणि 1764 बक्सर. दोन्ही युद्ध इम्पॉर्टंट आहे, एकदम तोंडपाठ असायला हवे, विचारलं जातं वारंवार कुठलीच एक्झाम असो. पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे? तर बघा, पंजाबचे नवीन मुख्यमंत्री भगवंत मान आहेत. नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमॅन कोण होत्या? तर बघा, नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमॅन जयंती पटनाईक या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थ्यांना याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. ठीक आहे, हा प्रश्न स्पेशल तुमच्यासाठी. जर या प्रश्नाचा आन्सर येत नसेल तर याचा आन्सर तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर दिले जाईल. खालीलपैकी कोणती व्यक्ती पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर होता? तर बघा, तर त्याचा आन्सर आहे फ्रान्सिस्को डी अल्मिडा. फ्रान्सिस्को डी अल्मिडा हा व्यक्ती पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर होता.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे? तर याचा आन्सर आहे नीरज चोपडा. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय खेळाडू नीरज चोपडा आहे. B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर बघा B1 ला काय म्हणतात? थायमिन. आणि नियासिन म्हणजे B3. थायमिन B1. B1 मुळे काय होते? बेरीबेरी. आणि नियासिन B3. नियासिन म्हणजे B3. अरे B3 आणि B3 मुळे काय होते? पेलाग्रा नावाचा रोग. आणि B1 मुळे बेरीबेरी. तेलंगणा या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे? तर बघा तेलंगणा या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव हे रेवंत रेड्डी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही एलन ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली. आणि कधीच झाली? 1885 मध्ये. पेलाग्रा हा रोग या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आता याचा आन्सर दिलाय, सांगितलाय, तर तुम्ही याचा आन्सर कमेंट करा. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू कोण आहे? तर बघा कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे पहिले क्रिकेटपटू हे सुनील गावस्कर आहेत. विद्यार्थ्यांनो बघा आजचे प्रश्न झालेले आहे आणि तुम्हाला कसे वाटले प्रश्न ते मला कमेंट करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिली जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे त्याचा आन्सर मला कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.